नमस्कार मंडळी, मी हा योगेश. आता आपले खूप दिवसापासून ब्लॉग वगैरे काही येत नव्हते, कारण की आमच्या आहे थोडा एक्झाम वगैरे चालू होत्या एंड सेमिस्टरच्या. आता एक्झाम वगैरे एकदम संपून गेलाय बरं का. आता आज शेवटचा पेपर आहे. एवढा पेपर झाला की काय मग आपल्याला घरीच जायचं आता घरी जाऊन तर आपल्याला भरपूर कंटेंट वगैरे आहे. आज शेवटचा दिवस होता म्हणून पोरं वगैरे एकदम मस्त आपल्या डिपार्टमेंटसोबत फोटो वगैरे काढत होते. आम्हाला एक मस्त आता शेवटचा दिवस होता आमचा वर्षाचा. एक फोटो वगैरे काढून घेतला. त्याच्यानंतर मग निघाला मी आता रूमवर जाण्यासाठी. रूमवर आल्यावर काय मग मस्त कपडे वगैरे चेंज करून घेतले. या दीदीचं चालू होतं मस्त फुगे वगैरे उरवायचं काम. चला म्हणते इथे बोर होतंय बसून-बसून जायचं तर कुठं जायचं? मस्त आता रात्रीचा प्लॅन केला भाऊ डी-मार्टला जायचं बरं का. सर्वात पहिले तर मॅगीच्याकडे गेला भाऊ. मॅगी वगैरे घेतली थोडी आणि मस्त एक बोगोना बी घेतलं. आता पुस्तकं बी होते पण थोडं इग्नोरच मारलं बरं का. कारण की आपली चप्पल वगैरे तुटून गेली होती. मस्त बुटांच्या स्टॉलकडे गेला पण काही घेतले नाही. पोरांना ग्राउंड नाही भेटलंय म्हणून इथेच खेळायचं सुरू करून दिलं पोरांनी. चला म्हणता आपण मी थोडं भटकून येऊ आता. भटकता-भटकता आम्हाला जायचं होतं दुसऱ्या फ्लोअरला. कारण की तिथं आम्हाला थोडे कपडे वगैरे घ्यायचे होते. आता कपडे तर घ्यायला आलो भाऊ. कपडे वगैरे पाहून घेतले मस्त निवांतपणे. पण तेवढ्यात मला आरसा दिसला. चला म्हणता आरसामध्ये थोडा आपला लूक वगैरे बघू कसा काय दिसतोय काही नाही. त्यांनी चेंजिंग रूममध्ये काय जाऊ दिलं नाही मला. आम्हाला जास्त काही सामान वगैरे काही घ्यायचं नव्हतं बरं का. याला तर काही घ्यायचं नव्हतं. फक्त आला होता फिरायलाच. इथं मस्त आईस्क्रीम वगैरे घेऊन घेतली. तेवढ्यात तुम्ही आता लाईक, शेअर, फॉलो वगैरे करून टाका मग पटापट.